आहे का हिंमत? हा आहे खरंच बघा. मारतो शिदोडी चल मार ना लय भारी मारले भारी व्हिडिओ काय തനിക്കിഴക്കത്തെ ചെമ്പരത്തി പൂമുട്ട് ചെല്ലം കൊഞ്ചിടെ താലാട്ട് मार वरती पाऊस खाली पाऊस वरती पाऊस खाली पाणी. अरे बाप रे बाप आणली हो खरंच आणली. हाय काही साप बीप फुल मजा येते फुल. व्हिडिओ चालू आहे ना मार ना तू आला तुम्ही तुझी व्हिडिओ काढतो तिथूनच आण. थोडी भीती वाटन तिथून उडी मारताना थोडी भीती वाटन. खाली कधी पोहोचवतो आपण तेवढीच फक्त पाण्यात गेलो का नाही वाटायचं. हा चल गेला बरे वाटतं का वर नको येत ना येत ये वर. काय घाबरू नको काय नाही पाण्यात एवढ्या वेळ ते खाली जाऊन बसत आहे. पाणी ना खाली पाहिजे त्याच्यात का ते त्या खाली त्या शेजारी तिकडं हां तिथं आणि ते डायरेक्ट वर दे आता पाहिजे. आम्ही येतोय मोबाईल घेऊन येतो ये वर दोघं संगत उड्या. त्याच्यामधून म्हणलं बाबाला बोलव व्हिडिओ काढले असते बाबाची. ये वर आता जात नाही कस तरी चला भाऊ झालं पाहून निघाले आता घरी. ते सगळंच झाले ते एकदम तेरे नाम. अरे बापरे ती छत्री घे हा चल. चला घरी आलो आता. बाबा फुल खवळते ना आता आपल्याला फुल लेड्या खवळते. चला बाबा इकडे या ना. हा तिथं आमची वाट बघत बसले होते काय. किती लांब गेले होते. खोल गेलतो जरा म्हणजे पाण्यात मग विहिरीत उड्या मारून आलो तर आम्ही आंघोळ करून आलो. चला काय किती घालं पाणी फुल एवढंच पाणी कालचे एवढंच आज खोल गेलतो जरा. खोल गेलतो जरा आज. म्हटलं जावा निळ्या पाण्यात उड्या मारून आलो तर आम्ही. अरे गोलू तू अजून बरा नाही का काय गड्या. आजीला सांगो पाहायला अरे रक्त हे झालं इकडून कुठला बिटला काय पाय नाही ना काहीतरी हाणलं बिट्या कोणतरी हे लय पडत नाही हाणला असेल तिथं कुठेतरी घुसलंय ना. हा किंवा मग कुत्र्याने धरलेलं आहे पण इकडून खालून इकडून कुत्र्याने धरला असं. हळ आण बरं पडत इकडून तिकडे. हो सकाळ सकाळ स्प्राईटच्या नाद लागलाय. त्याला काय नाही करीत ते वाटकान धरी नाही ते काय धरतंय. ऐ सारखा तुम्ही बरं हो तिकडं जा पळ गोल्या. हा जाऊन दे जरा कुठं जायचं लंगडत चलत आहे. बस आणि तिथं आता बैस राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून बघा पाऊस कसं चालू आहे. बुरबुर चालून पार पाणी साचवलं येणे. खालच्या वावरात चक्कर मारायची होती रेन पाईप पण ते आथरले होते. आता 8 वाजता जाऊ एक चक्कर मारू तिथे ना लाईट आली का. बाप काय गवत व्हायला लागलंय बाबा इथं. किती मोठं गवत झालंय काँग्रेस आणि ते. इथं पहिलं मला वापसा झाला का इथं पहिलं आणावं लागेल रोटा. आता तसं इकडचीच बारी बरं का. चला खालच्या वावरातून चक्कर मारून येऊ. चाललोय आता छत्री घेऊन. पायात तर फुल चपला आहे बघ कशा भरल्यात चपला. फुल माती चिटकू राहिली.
गाडीवर आला काय हो चल. किती किती खोल गेलं काय माहिती पाणी आता. उकरून उकरून बघ. अरे इकडे पाणी दिलेलं आहे नाही कळणार खालच्या वावरात कळण. आले का कोणाला भांडण करतो तस का गँगच चालली नाही ते पिक्चर मध्ये नाही का छात्र्याची गँग छात्रे. अरे बापरे विलं गेली ती याच्या खोल जाणारच नाही. रोटाच्या एवढा खोल नाही गेलेला आपला. लई लई काही विषय नाही. 4-5 इंचाची गेली. 4-5 इंचाची खोले. मस्त काम झालं गाड्या. चप्पल घातली काय तू मी तेच का कुटाणा करून ठेवलाय. चला रेन पाईपचं काय हालत आहे. रेन पाईप तर मस्त आथरून ठेवले होते. लाईट आली का चालू करून बघायचे मला. कारण की आहे ना ही पाईपलाईन बदलावं लागते काय काय माहिती. याला आहे ना 2ची बसवायची होती मी 1.5चीच बसवली ही पाईपलाईन आडवी. आता तिचं बघावं लागेल काय विषय. जर सपोर्ट केला शेवटपर्यंत सेम प्रेशरने पाणी गेलं तर ठीक आहे. नाही गेलं तर मग बसून टाकू. सकाळपासून लाईट नव्हती. पिल्लांना थंडी वाजली होती. आता बघ कसे बालपा जाऊन बसले तिथं. चला हो बसू दे त्यांना. टेम्परेचर बी आत्ता 37.2 आलं आहे. नाही तर डायरेक्ट 30 डिग्री झालं होतं. 30च्या खाली गेलं होतं. इकडच्या ॲचरीला काय इकडं 33च डिग्री आहे अजून. हळूहळू वाढेल त्यांचं. थंडी नाही त्यांना सर्दी लगेच होती त्याच्यामुळं. चला डॉक्टर होतोय. चला हो प्रज्ञेत चाललाय नगरला आता. उघडायचं का चला बसा. हा बसा बसा. आला इकडून स्टँडला सोडायला पाऊस चालू आहे त्याच्यामुळे म्हणलं गाडीच काढावा. आता काय घरी गेलो डबा काढेव रे. हा बघतो तू कुंकडून गेला इकडून लक्षात राहिलं बघेन. सीट बेल्ट लावली. वातावरण लय भारी झालं काय रे प्रज्ञेश. का आता आम्हाला नगर चालूच असतं रा काय टेन्शन घेतो. विठ्ठल 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 असंच असतं. चल बस जाऊ मी मग. चला भेटली भाऊ जागा. चला भाऊ निघाली एस टी. खाजगी रिक्षा चालला गाडी. कुठे बाबा बाबा आले होते ना आता. तिकडून ये तिकडून येते. चला आता प्रज्ञेशला आत्ताच सोडून आलो. आता चाललोय खाली मोटर चालू करायला. रेन पाईपचं काय धोरण बघू. ते तिथं नसलं जमत तर मग मोठा पाईप टाकायला. बाबा बी आलेत आता. नाही दिसले भोकू राहिली बाबा. आता काय माहिती डुकरं पण आलेत असं मम्मी म्हणली मला. 2 डुकरं आले तिकडे खाली पळले असते परत ते खाली तिकडं वाड्याला. पण ते चल चला भाऊ झाली चालू मोटर. झाली चालू. आलं पाणी आल्या का वाढल्या. 2-2च खेळाव काय मग. मस्त चालू आहे. तिकडं चालू आहे काय. हा तिकडे कॉक ते बंदच नाही केला आपण. पाणी देत होतो कपाशील त्यो. हा मग मी येतो बंद करून. मी तेच म्हणलं ह्यो चालू असणार आहे 100% त्यो चालू निघला. कसं आहे बंद येऊ. आता लय वाढला असं प्रेशरनी तिकडं. चला चला लवकर. तिकडं तरी निघलं काय. थांबा थांबा ते कॉक चालू करून येतो. बाबा हे काढून टाकू 2च लावू आपण. हे काय खरं नाही. हे फोडी नाही. हा फोडी नाही. ते तिथं चालू केलं त्याच्यामुळे करा चालू. धरून ठेवा मी बंद करतो. धरून ठेवा.
नाही जमते 2चाच करावं लागणार आहे राडा. तात्पुरता जुगाड केलाय बरं का, तरी तिथं लिकेज होतच आहे. हे ना आता काय बंद करायचं आहे, टेस्टिंग करायची होती आपल्याला फक्त. बंद करायचं आता. पहिले कॉक घरी घेऊन जातो आणि मोठ्याला पाईपाला हे करून आणतो, बोक्षे पाडतो, कॉक बसवतो एवढ्या असे 2-2 फुटाच्या तुकड्यावर. तसं करतो, नाही डायरेक्ट अख्खे 20 फुटाच्या तुकड्यावर बसवावं लागते. मस्त आहे. या इथं पाईप तुटला वाटतंय. मस्त पडत आहे आता, मस्त पडत आहे आता. चला भाऊ, आता मोटरीवर प्रेशर येऊ राहिलाय, पाईप जरा कमी पडून राहील त्याच्यामुळं करतो बंद आता. उतरलं पाणी लय खाली, लगेच सपाट. लय भिजलंय भाऊ, एवढं आपल्याला लागत होतं तेवढं मस्त भिजलं. 9 रांगा भिजल्या अशा उभ्या. 9-10 भिजल्यात. 10 ही धरून 10 इथं बी पाणी आलं तर मस्तपैकी. इथं फुटलं तर बघा पाणीच झालंय सगळं.